माझे आमदार नाही तुमच्या बरोबर कुणागर नसलं तरी आम्ही आहे ना पब्लिक आहे बघा घ्या इंटरव्ह्यू पब्लिक आहे आम्ही पब्लिक आहे भाजपच्या विरोधातलं गाव आहे एकंदरीत भाजपच्या विरोधातलं गाव आहे 100%. बर 99% तो मागतो पुढाऱ्यात सुद्धा तो मागतो मतदान ह्याला होणार तुतारीला. आज माझे आमदार नाही की तुमचे काय आज माझे आमदार तुमच्या बरोबर नाही की मग अहो नकार असून तरी येते तर आमची सीट निवडून. बर हा लोक सगळे पुढारी एकीकडे जनता एकीकडे असं चालले जरा आहे का तशी तशी हवा चालू आहे सगळीकडे. आता त्या हिशेबाने आता पुढचं काय होतं सांगता येत नाही. कोणी पिप्पानी हा. पिप्पानी नाही ती तुत्तरी तुतारीच या बर बर तिथं सारे लिंबू तुतारी या. कसं काय बरं हा मग हायच हे काय करतात खिनभर इकडे पळतो खिनभर तिकडे पळतो या हाय का एका जागा आली ती. काल पाणी बंद केलं तिथं मागतो नळाचं पाणी सुद्धा गटारानं बंद केलं ना. हा 4 दिवस पाठवलं काय करायचं त्याला. त्यांच्या पद्धतीने काम करतात पण काय त्यांचं नाव काय अतुलजी झगडे अतुल झगडे कार्याध्यक्ष आहेत की? आहेत पण फरक बऱ्यापैकी पडलेला आहे. टँकर आणा आधी पाणी आंघोळीला सुद्धा नाही वाल्या फडक्याने अंग पुसावं लागते. बर हा पाणी नाही आता काय करायचं जनावरांना चारा नाही पाणी नाही काय नाही. आमच्या कडमाडसारख्या ठिकाणी हा हा मामांनी 100 बांधारे बांधलेत. बरोबर आज 100 एकर तिथं शेडनेटची मिरची हा हा ही पाणी कुणामुळे आलं हा हा ही मामांमुळे आलं त्याच्यामुळे आम्ही घड्याळाला मतदान करणार आहे. तुतारी साकडे तुमचे ते नेते आहेत की काय त्यांचं नाव मलिदा गँग आता काय करणार मी काय म्हणत नाही हे मलिदा गँग साईडला गेल्यामुळे सर्वसामान्य जनता एकीकडे गेलेली आहे सुप्रियातांच्या पाठीमागे. त्याला जवळजवळ 70 ते 80% मतदान होण्याची दाट शक्यता आहे त्या लोकांच्या याच्यावर. आमचा कल आहे बघा बहुजन समाज पार्टी. बर कोण आहे उमेदवार उमेदवार कोणी का असा दिसला शिक्का की महाराज तुतारीवाला तुम्हाला काय वाटतं तुतारीवाला माणूस शॉर्टकट मध्ये विचारतोय जागा कमी आहे. मित्र तुझं आलं का नाव आलं का हाय तुतारीच आहे. नाही नाव आलं का येऊ नाही येऊ घरच्यांचं सगळं मतदान तुतारीलाच आहे. तुतारीला कुठलं गाव आहे निमगाव सांगणारी काय सगळी सांगते ती घड्याळ करा ह्याला त्याला करा. आमचं मत तुतारीला आहे. तुतारीला मतदान आजी माझी आमदार ही तुमची आता नाहीत की तुमच्या बरोबर आजे माझेचं काय करायचं आम्हाला पहिलं आमचं पवार साहेब त्यांचं आमचं तुतारीलाच आम्ही मतदान करणार. सध्याची परिस्थिती पाहता आपण जे वातावरण बघताय तर माझं वैयक्तिक मत असं आहे की ज्याला त्याला आपापलं पाडगं सांभाळायसाठी उड्या मारायच्या चालल्यात. ह्या झाडावरनं त्या झाडावर जसं माकड उड्या मारतं त्या पद्धतीने आजकालचे राजकीय लोक उड्या मारत आहेत. सुप्रिया सुळे का बरं सुप्रियाताई सुळे आमचा माणूस आहे ते. पब्लिक वर आहे सगळं. तुमच्या गावातलं पण कुठे एक नाही कुठं सगळी एकत्र झाले तुम्ही पुढाऱ्याला कोण विचारतं पब्लिकला आहे. म्हातारी बायाला जाऊन तिथं तिने पण ती सोळ्याला द्यायचं. बारामती लोकसभा मतदारसंघ जो आहे तो खूप चर्चेचा विषय बनलेला आहे. अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे आणि आता बघतोय आपण प्रचार यंत्रणा जी आहे ना अंतिम टप्प्यात आहे. अगदी रस्सीखेच चालू आहे. तुतारी विरुद्ध घड्याळ. आपण ज्या ठिकाणी आहे ना ते आहे निमगाव इंदापूर तालुक्यातील निमगाव ज्या दिशेने असतं निमगावचा कल ज्या उमेदवाराकडे असतो तो उमेदवार आतापर्यंत विधानसभेला जिंकलेला आहे. त्यामुळे निमगाव खूप महत्त्वाचं गाव आहे इंदापूर तालुक्यात आणि म्हणून मी आज इंदापूरमध्ये आलेलो आहे. हे आपण बघतोय हा जो रस्ता जातोय मेन पेठेकडे जातोय. हा या बाजूला जो रस्ता जातोय तो बारामती या बाजूला इंदापूर. सकाळची वेळ आहे आणि आपण पाहतोय सर्व या ठिकाणी लोक जमलेले आहेत. सकाळचेच फक्त तुम्ही जमता ना दुपारच्या कामाला ही घरी ऊन जास्त पडलेलं आहे बरोबर. कसं आहे ऊन काय चालू तुमचं ऊन लय ऊन आहे ना उन्हाचं काय ऊन भरपूर आहे भरपूर आहे गरमागरमी लय भरपूर. आता राजकीय गरमागरमी पण वाढली त्याला काय नावच काढायला काय आता काय चालू आहे निमगावकर ज्या बाजूने असतात त्या बाजूचा उमेदवार जिंकतो. आजपर्यंतचा इतिहास आहे. निमगावकरी एका बाजूला आहेत का तेच विचार पहिलं बघितलं पाहिजे. आता काय निमगावकरांच्या काय मनात आहे काय कुणाच्या मनात काय कुणाच्या मनात काय सांगता येत नाही तसं सांगता येत नाही. नाही सर काय पारडे जड कोणाचं वाटतंय पार्ट जड वाटते सुप्रियाताईंचं. बर तुमचं कुठलं गाव हेच असतील सगळे लोकलच आहेत का तुम्ही? काय वाटतंय तुम्हाला 100% सुप्रियाचं पार्टी दिलं 100%. आपण आजोबा तुमचं आजी माझे आमदार बरोबर नाही तुमचं कसं काय जिंकलं नाही त्यांच्याबरोबर नाही आम्ही त्यांचं ते आपल्या राजकारणात तुपली कुठं जातील येते बरं आम्ही शरद पवार बरोबर. तुमचं काय मत सुप्रियाताई सुप्रियाताई हा सुप्रियाताई. तुम्ही सगळे एकत्र तुमची तुतारीची गँग नाही ना बोला की नेते मंडळी सुद्धा बाहेरनं घड्याळाचा प्रचार करीत असले ना आतनं सारी तुतारीचे. काय सांगताय काल पाणी बंद केलं तिथं मागतो नळाचं पाणी सुद्धा घड्याळानं बंद केलं ना.
हा 4 दिवस पाठीवरून काय करायचे त्याला? माणूस तिकडे जातो की काटा काढतोय. हा हा ही तो मागतो तुतारीच आहे सारी. बर तुमचं काय भाजपच्या विरोधातलं गाव आहे. एकंदरीत भाजपच्या विरोधातलं गाव आहे 100%. बर 99% तो मागतो. पुढाऱ्यात सुद्धा तो मागतो मतदान ह्याला होणार तुतारीला. बाहेरनं जरी घड्याळा फिरत असली ना. पण आता तुम्ही ज्येष्ठ आहेत म्हणून तुतारीला म्हणताय का? कारण नाही, नाही, पवार नाही. साहेबांमुळे ओढ नाही, जास्त तुमच्या ज्येष्ठ लोकांची. ह्या का जुनं ती सोनं असतं. हम्म, नव्याचं काय? हम्म, पण जुन्याला जेवढा अनुभव आहे तेवढा नव्याला नसतो. हम्म, हम्म, हम्म. शरद पवारचा अनुभव कसा आहे भारताने बघितलाय. बरोबर. निमगावकराला तर माहितीच आहे. हम्म, हम्म, हम्म. हम्म? बरोबर आहे. त्याच्याच बाजू धरली पाहिजे ना थोडी तरी. बर तुमचे इथले सुद्धा सगळे नेते मंडळी तुमच्या गावातले पण नेते मंडळी एक झालेत आता. लय मोठा पेच आहे राव. वरनं एक होते ती आतनं सारं इकडंच आहे. काय चालू इकडे आहे. बाबा तुम्हाला त्यांच्या म्हणणे सहमत आहे का? मला काय सुद्धा येत काय सुद्धा येत नाही असू द्या. चला तुमचं कुठलं गाव? आपण एकाच गावातला या बर चलू द्या. बर काय चाललंय तुमच्या गावात? काय आता तुम्हालाच माहिती आहे गावात तुम्ही आहे म्हणलं आम्ही गावात आता राहणार. हे काय तुमचं? बरं असू द्या. चला बाबा काय म्हणताय? लोकसभा आहे की आता? आता काय कोणाचं पार्ट जड वाटतंय? काय नाही त्यातलं कळत. नाही कळत. चला असू द्या. काय ज्येष्ठ लोक जास्त वयोवृद्ध असलेल्या लोकांना सुद्धा तुमचं मी काय? सोलापूर जिल्ह्यातला सोलापूर जिल्ह्यातली काय हवा आहे सांगा की? अहो निवडणुकीत सगळी चर्चा चालू आहे. माढा, सोलापूर, बारामती चर्चेचाच विषय आहे. भाजप आहे आमचं तिथलं. भाजप. हा भाजप. बरं कोण आहे उमेदवार? राम सातपुते असतील. राष्ट्रवादीचा मोहिते पाटील. नाही, सोलापूर मग माढ्यात कुणाची हवा? माड्यात त्याचीच आहे हवा. बरं कुठलं गाव आहे तुमचं? वेळापूर आहे. वेळावर. बरोबर तिकडे त्या भागात आहेच ते. बर विचारतो सगळ्यांना. तुमचं कुठलं गाव? निमगावचं. काय वाटतं आता कोणाचं पार्ट जड वाटतं? सध्या तर ताईंच वाटतं. बर ताईंला म्हणजे काय झाले लोक सगळे पुढारी एकीकडे जनता एकीकडे असं चालले जरा. आहे का तशी? तशी हवा चालू आहे सगळीकडे. आता त्या हिशेबाने आता पुढचं काय होतं सांगता येत नाही. जनता एका बाजूला आणि पुढारी एका बाजूला असं म्हणणं आहे. तुम्हाला पटतंय का हे? जनता एका बाजूला आणि पुढारी एका बाजूला आहे म्हणते. लोकांचा कल कुठं आहे तुम्हाला काय वाटतं? दत्तू शिंदे सांगेल ह्याच्या मागे कोण सभापती. बर बघा तुम्हाला मुद्दाम टार्गेट करते त्या. बरं तुमचं मत सांगा. चला तुम्हाला काय वाटतं सांगा. अहो आम्ही 25 वर्ष झालं त्याच ऐकत आलो. आता कोणाचं ऐकायचं? जाऊ दे होय का? कसं काय पळाला? नाही, ती बोलत नाहीत पण तुम्ही सांगाय काहीतरी. काय आमचं मतदान सुमित्रा आहे. सुमित्रा ताईला. बरं का हो सुमित्रा ताई? दादाचं कार्य त्याचं काय? बर विकासाच्या बाजूने तुमचं मतदान असंच म्हणायचं का मग? कारण भरपूर वेळा आम्ही ज्यावेळेस मुलाखती घेतो तर सुनित्राताईंचं नाव काढलं की म्हणतात आम्हाला विकासाच्या बाजूने जायचं. दादा असंच आहे ना? बर तुमचं काय? आमची पिप्पाणी. पिप्पाणी. हा. पिप्पाणी नाही ती तुत्तरीवाला माणूस आहे. तुतारीच या. बर बर तिथं सारे लिंबू तुतारी या. कसं काय बरं? हा मग हायच. हे काय करतात? खिनभर इकडे पळतो, खिनभर तिकडे पळतो या. हाय का एका जागेला ती? हाय का एका जागेला? मला तुम्ही सांगा. सामान्य लोक एका बाजूला येते, एका बाजूला असं चित्र झालं का? म्हणून म्हणलं हाय का ती एका ठिकाणी? हा खिनभर तिकडे पळतोय. 3 दिवस तिकडे गेला की झाला. परत अनेक माघारी आला. परत अनेक पळतोय तिकडं. हा आज माझे आमदार नाही की तुमच्या? काय आज माझे आमदार तुमच्या बरोबर नाहीत की मग? अहो नकार असून तरी येते आमची सीट निवडून. बर हा बर चला यांचं तुमचं प्रत्येकाचं मत मांडू द्या. तुमचं कुठलं गाव? जगडेवाडी. जगडेवाडीत. काय जगडेवाडीत काय चालू आहे? तुतारीच तुतारी. तुमच्या इथं तर ते जगडेवाडीत काय ते कार्याध्यक्ष काय त्यांचं नाव आहेत. त्यांच्या पद्धतीने काम करतात पण काय त्यांचं नाव काय? अतुलजी जगडे अतुल जगडे कार्याध्यक्ष आहेत की ते? आहेत पण फरक बऱ्यापैकी पडलेला आहे. पडलेलं आहे. हो तुतारीकडं जास्त कल आहे. का बरं युवक म्हणून तुतारीकडे का वळलात? युवक म्हणजे युवकांपेक्षा जे आम्हाला पाणी जे येत होतं ते पाणी एकही दिवस आम्हाला आलेलं नाही. आता चालू परिस्थितीत एकही दिवस आलेलं नाही. पाणी चालू होतं ना तुमचं? एकही दिवस एकच दिवस आले. फक्त पाणी का बंद केलं बरं? पाणी काय म्हणली वरनं कलेक्टरच्या ताब्यात गेले त्यामुळे पाणी काय खाली आलेलं नाही. त्याच्यामुळं सामान्य लोकांचा बऱ्यापैकी कल असा आहे की बाबा तुतारीच. तुमचं कुठलं का? तुमचं काय मत? तुतारीच. तुतारीवाला माणूस. तुतारी पण एक चिन्ह आहे बरं का? लय गपलत होती. तुमचं माझं गाव शाळगाव आहे. बर हा. आमच्या कडमावाडी सारख्या ठिकाणी मामांनी 100 बांधारे बांधलेत. बरोबर. आज 100 एकर शेडनेटची मिरची. ती पाणी कुणामुळे आलं?
ही मामांमुळे आलं त्याच्यामुळे आम्ही घड्याळाला मतदान करणार आहे. घड्याळाला मतदान करा. हा घड्याळाला. बर 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 बर. किती लोकसंख्या आहे गावात? गावाचे आमचं 7,500 मतदान आहे शेळगावचं. किती? 7,500. 7,500. म्हणजे ह्यांचं गाव आपल्या यशवंत त्यांचं गाव. हा ओके, तात्यांचं ओके. शिंगाडी वकिलाचं गाव. हो शिंगाडी वकिला. तुमचं काय नाव आहे? मी दत्तात्रय शंकरराव पाटील व्याळी व्याळीला असतं माझं गाव नेमगाव आहे बर. पण मी व्याळीत राहायला बर बर. काय वाटतंय कुणाकडे कल जास्त आहे लोकांचा? सध्या व्याळीकडे भरणे मामाने चांगली कामं केलेत हा, आमचे हा. तलावाचं काम किंवा गावात सभा मंडप हा, हा. त्यामुळं आम्ही हा. दादाकडे घड्याळाला मतदान करणार आहे. घड्याळाला मतदान करणार. असं व्याळी गावात थोडं जास्त कल व्याळी ह्याच्याकडे घड्याळाकडे. घड्याळाकडे जास्त केलं. हा. तुमचं कुठलं गाव? आमचं चाकाटी. चाकाटी. बरं, नदीकडची चाकाटी. हा काय चाललंय चाकाटीत? तुतारी चाकाटीत तुमचे ते नेते आहेत की काय त्यांचं नाव? मलिदा गँग. आता काय करणार? मी काय म्हणत नाही असू द्या. काय किती लोकसंख्या किती आहे गावात? लोकसंख्या म्हणजे मतदान आहे 900. बर. 1000. किती टक्के होईल अंदाजे काढला तर? तरी होईल की 70%. बर 70%. बर. आता तुतारेवाल्या माणसाकडेच का कल जास्त आहे? हे मलिदा गँग साईडला गेल्यामुळे सर्वसामान्य जनता एकीकडे गेलेली आहे सुप्रियाताईंच्या पाठीमागे. बर. सामान्य लोक एका बाजूला आणि मलिदा गँग हा एका बाजूला. ही मलिदा गँग काय भानगड आहे? काय आता त्यांनी सगळं खाल्लं सुप्रियाताईला सोडून दिलं. बर असा विषय आहे. बर शेवटच्या टप्प्यात सुप्रियाताईला सोडून गेलेत सगळे शेवटच्या क्षणी. बर. त्यांना ते पैशाच्याच मागे गेलेत ना. लीडर आहे मलिदा गँगचा. आपल्याला जास्त काय बोलायला नको. तुम्ही पण प्रमाणातच बोला. आता काय आपण खाली जाऊ. चला थँक्यू. ओ बाबा येतो बाबा. ओ बाबा थांबा बोला की राव माया बरोबर थोडं. बोलायचं काय आता तुमच्या गावात आलोय म्हणलं बघाव काय लोकांच्या काय प्रतिक्रिया येते, काय लोकांचा ओढ कोणाच्या बाजूने आहे. लय माणसं काय करते ते तू तरी म्हणते ती हा लय म्हणजे लय म्हणते ती. पण आता होईल का तसं? होणार की राव तुम्हाला काय वाटतं? तू तरीच होणार आमचं. का बरं तू तरी का होईल आता? चांगला माणूस आहे पवार साहेब. महाराष्ट्राचा म्हणजे सगळं त्याच्याकडेच आहे. सगळं म्हणजे बघणार गोरगरिबाचं दुसरं कोण बघते तेव्हा. पण माझे आमदार नाहीत तुमच्या बरोबर. अहो असून त्यांच्या टायमाला ते बघूया आपण काय करायचं. मग आता ह्यांना करायला पाहिजे की बर पवार साहेबाला. बर बर. एकंदरीत जाणता राजा आहे ते. महाराष्ट्राचा आहे अजून. इंदापूर तालुक्यात नाही महाराष्ट्राचा आहे जाणता राजा. मग त्याला कधी सरताली माणसं? बर बर. नाही सरणार माणसं. हो चला एकंदरीत इथलं कल. कारण मी मुद्दाम का म्हणतोय तर निमगाव ज्या बाजूने असते त्या बाजूचा जो उमेदवार विधानसभेला येतो 90% कल तर तुतारीकडे आहे गावातला. हो 90%. 90%. बाबा काय म्हणता ह्यांची सहमत आहे का तुम्ही? तीच आहे आम्ही दोघं एकच आहे. दोघं एकच आहे. पण आता कधी कधी दोघं एक असले एका पार्टीचं एका पार्टीचं एक असं. एका पार्टीच आहे. एकाच तुमचं काय मत आहे? तीच आहे मत. बर तुतारीवाला मान. चला त्या बाजूला येऊ की जरा तिथं गर्दी दिसते. या ठिकाणी मला वाटतं ह्यांची सभा आहे. कोणाची? दादांची सभा आहे ना आता. अजित दादांची उद्या आहे का? वकील साहेब या की. झाली का तयारी दादांची सभेची? झाली. काय कल कोणाकडे जास्त आहे? लोकांचा कल काय म्हणतोय? काय गावातला कल काय नाही सध्या वातावरण घड्याळाला चांगलं आहे. आदरणीय आमचे मित्र महादेवराव जानकर साहेब हे परवा परभणीचे इलेक्शन उरकून आमच्याकडे खास निमगावला पोहायला आणि प्रचाराला स्वतःहून आले. विशेषतः आम्ही पोहून झाल्यानंतर एक गोष्ट घडली की आमच्या हातात पॉम्पलेट नव्हते. पण जानकर साहेबाची समयसूचकता त्यांनी भिंतीवरचं घड्याळ काढलं आणि प्रचाराला चालू केलं. तर त्या लोकांना त्या भागात एवढा आनंद झाला की सामग्री नसताना सुद्धा लगेच घेऊन कामाला लागले. त्याच्यामुळं ह्या भागामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. काय झालंय लोकांच्या मनातून अजून हृदयातनं घड्याळ निघलेलंच नाही खरं सांग. सर्वसामान्य गोरगरीब लाखो शेवट घड्याळ ही त्यांचं चिन्हच आहे ना. त्यामुळं घड्याळाला जवळजवळ 70 ते 80% मतदान होण्याची दाट शक्यता आहे लोकांच्या याच्याबरोबर. आणि कसं आहे शेवटी भरणेमामा आहे तिथं त्यांचा विकास एवढा. हे जो रोड पाहताय तुम्ही इथं गुडगी इतकं खड्डे असायचे लोकांना चालायला असं. तर त्या रोड जवळजवळ 1-1.5 कोटीचा रोड त्यांनी जवळजवळ सगळ्या गावामध्ये रोड असतील पाणी असेल हे सिस्टीम मध्ये मामांचं फार मोठं वलय आहे. ते दादांच्या मार्गदर्शनाखाली आहे. सगळे लोक करतायत त्यांचा प्रचार. चांगल्या पद्धतीने त्यांचं वातावरण आहे निमगावमध्ये. काही अडचण नाही येणार त्यांना अजिबात. तर 80% आहे. 80%. आपण पाठीमागे बघतोय याच ठिकाणी सभा आहे ना. सभा याच ठिकाणी सभा आहे. म्हणजेच पुढारी लोक या बाजूला असतील. आपल्याला सर्वसामान्य लोकांच्या बाईट्स घ्यायचे आहेत म्हणून आपण जरा ह्या बाजूला जाऊया. चला बोलायचंय का? बोलायचंय बोला. चला चालत चला आता चला आपला चॅनल आहे. चला काय काय वाटतंय काय
काय वाटतंय? चालू आहे प्रचाराचं दोन्ही बाजूनी जोरात प्रचार चालू आहे सध्या निमगाव कितकी. परंतु निमगाव कितकीचा असा इतिहास आहे त्या ठिकाणी घड्याळावर सुरुवात झालेली आहे. मग घड्याळाकडे बराचसा लोकांचा कल आहे. बर घड्याळाकडे जास्त कल वाटतोय तुम्हाला या बाजूला. चला खूप खूप धन्यवाद. चला वकील साहेब चल आपण त्या बाजूला जाऊ. रस्त्याच्या पलीकडे जे दुकानं आहेत त्या दुकानामध्ये पण आता थोडी गर्दी आहे. जरी थोडी दुपारची वेळ असेल तर निमगावमध्ये मात्र गर्दी दिसते. आम्ही बरेच वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी जातो तर दुपारची आम्हाला गर्दी दिसत नाही. नमस्ते चला. परंतु आज मात्र या ठिकाणी गर्दी आहे आणि याच बाबतीत आपण लोकांचं काय मत आहे हे जाणून घेणार आहे. हो नमस्ते. कसं काय ऊन आहे? ऊन कसं काय? ऊन भरपूर आहे, गरमी भरपूर आहे. राजकीय गरमागरमी पण चालू झाली की आपण. मग काय आता कसं काय ह्या गावाचा कल कुणाकडे आहे? अंदाज काय आहे? तुतारी तुतारी का तुतारीवाला माणूस? तुतारी तुतारीवाला माणूस का तुतारी? तुतारीवाला माणूस. कारण ती एक चिन्ह आहे ना ती कपलत. मग काय का बरं का असं आहे? लोकांचं का कल आहे तिथं? कलय आता काय ते पवार साहेबावरती प्रेम असणारी माणसं ते करते ते. साहेबांवर प्रेम आहे इथल्या लोकांना. हे बाबा कुठे गेले ते? चला ह्या बाजूला या इकडे. हो काय घेताय? पण मोललं गाडीचं कस काय मोललं ती काढतानी केवढ्याला घेतलं? टोपण 150 रुपये. महागाई घे. अहो काय 100 रुपयाला द्या म्हणलं दे ना आता की दुकानदार. बरं कुठलं गाव कुठलं? आपलं कवटळी. कवटळी. काय कवटळीकरांच्या मनात चालू आहे? एका बाजूला- समद्या मनाच्याच म्हणजे कशा अहो राजकीय प्रश्न आहे. म्हणजे एका बाजूला कमळ आहे. कमळ नाही, एका बाजूला तुतारीवाला माणूस आहे, दुसऱ्या बाजूला घड्याळ आहे. बर काय लोकांच्या बाजू तुमच्या भागातल्या लोकांचा कल कोणाच्या बाजूने? ना आपला तर तुतारी तुतारीवाला माणूस. तुतारीवाला माणूस. का बरं? आपली ताय चांगली पहिल्यापासून मस्त आहे. म्हणजे आपले व्यवसाय चांगला करते आणि चांगले नाही काय अडचण. किती टक्के होईल तुमच्या भागात अंदाज? भागात मला वाटतंय 70% मतदान होईल तुतारीला. तुतारी बर होय. बर चला त्या बाजूला काय खोललंय होई? हिरो होंडाच आहे काय? बसू का 2 मिनिटं? काय बघताय आता तुमच्या गावात रणधुमाळी चालू आहे इलेक्शनची. काय वाटतं कुणाला जास्त कल लोकांचा कल कुठल्या बाजूला जास्त? आमचा कल आहे बघा बहुजन समाज पार्टी. बर कोण आहे उमेदवार? उमेदवार कोणी का असा दिसला शिक्का की महाराज. बर चला. का बरं इकडं आता रस्सी केस तर गाड्या तुतारीची असली तरी आपलं बघायचं. बर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वय कल वय राष्ट्रवादीकडं. कुठली राष्ट्रवादी? दोन्ही राष्ट्रवादी जाईल. अजित पवार. अजित पवार. बर कुठलं गाव आहे तुमचं? लिमगाव केतकी बाणाचं लिमगाव. पानाचं निमगाव. बर कशामुळं काय का म्हणून त्यांच्याकडे जास्त आहे? आमचा बर्णी मामा आहे म्हणून त्यांच्याकडे जास्त आहे. बर्णी मामामुळं आज हर्षवर्धन बर्णी मामा. बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं? घड्याळ मग. हा बर का बरं? मामा आहेत ना तिकडून. मामामुळे घड्याळ. चला स्थानिक आमदार. जातो स्थानिक आमदार दत्तात्रय भरणे. शब्द बोलण्याचा प्रत्येक जागा मी बघतो बरं का. बोलणं तुमचं भारी. बरं धन्यवाद. या स्थानिक आमदार दत्तात्रय भरणे असल्यामुळं तर त्यांच्याकडे सुद्धा लोकांचा ओढ जास्त असल्यामुळं या ठिकाणी. बाबा झाला का नाश्ता झाला का? चालू आहे. काय कुठलं गाव आहे? निमगाव. काय लोकांचं काय कल आहे बरं? आता राजकारण चालू झालंय. घड्याळ आहे एका बाजूला, तुतारेवाला माणूस आहे. लोकांचा ओढ कुणाच्या बाजूने? काय अंदाज आहे? अंदाजे तुम्हाला सांगतो काय निम्मी इकडे जाणार, काय निम्मी तिकडे जाणार. असं निम्म होईल असं वाटतं. हा निम्म होईल असं. या बाजूने या. तुमचं कुठलं गाव कुठलं? इथलंच आहे. काय होईल? प्रश्न माहिती आहे तुम्हाला? काय होईल? तुतारी येईल. बर तुतारेवाला माणूस. का बरं? पहिल्यापासून तीच आहे, त्यांचं कार्य चांगलं आहे त्याच्यामुळे तीच येईल बर असं वाटतंय. पण आजी माझे आमदार पण आहेत ना तुमचे एका बाजूला. हो आहे की बरोबर आहे. मग
पण आता मग कसं आता लोकांचे हे जेव्हा आहे शेवटी पण मला माझ्या वैयक्तिक मला खरं वाटतंय मला वाटतंय बरं चला असू दे. का झाला का नाश्ता झाला? अहो सगळ्यांची घेणार आहे, सगळ्यांशी बोलणार आहे. कुठलं गाव? शिरसटवाडी. बर, काय शिरसटवाडीच्या लोकांच्या मनात काय चालू आहे सध्या? दादासाठी विचार करावा लागेल. उद्या भविष्याचं अडचण आहे त्यामुळे किती लोकसंख्या किती? 2000. किती टक्के कोणाला आणि किती टक्के कोणाला अंदाज आहे का? 60% होईल दादा. 60%. जोरात आहे गिराव. मग रस्सीकेस आहे गावात? हा, रस्सीकेस आहे. बरं. तुमचं कुठलं गाव? शिरसटवाडीच तुम्हाला काय वाटतं? गाड्यालाच आहे की गाड्या 60% होईल म्हणते ती. होईल की. तुमचं कुठलं? दगडवाडी. दगडवाडी. अरे वा वा. काय होईल दगडवाडीत? नाही आहे मला माहिती नाव तुमचं. काय तुम्ही तरी सांगा. चला. गाड्याच होणार. गाड्याच होणार. बर, आता तुम्हाला राजकीय म्हणजे थोडंसं पार्श्वभूमी असल्यामुळे तुम्हाला जास्त विचारत नाही, पण शेवटचा प्रश्न, किती टक्के गाड्या होईल तुमच्या गावात? आमच्या गावात 60-65% गाड्या 60-65%. तरी पण रस्सी केसेस आहे घेऊ आहे की, पण गाड्या निवडून येणार ही 100%. बरं चला असू दे. धन्यवाद. या बाजूच्या काही दुकानात आपण जाऊ. पुढं जायचं का? पुढं हाय तिथं घेतलेले होते आधी. या कुठं चाललाय? हा कुठं चाललाय? बुळीत चाललाय तुम्ही? कुठं चाललाय इकडे? बर, काय आता आलं की लोकसभेचं? आमचं काय नाव आलं? नाव आलं नाही? तुमचं आलं का नाही? का ती म्हणतात म्हणून? नाही आलंच नाही. भीती नाही वाटत कुणाची? नाही ना? चला असं नाव आलं नाही म्हणते. ओ कूलर लय गरमी वाढलेली दिसते. होय, तुम्ही घेताय का? आम्ही बनवणार आहे का? मग काय? हो, इकडे रोजचे किती जाते ते अंदाज? रोजचं एक 6-7 जाते. 7-8. म्हणजे गरमी आहे की भरपूर? गरमी भरपूर आहे. आता राजकीय गरमी पण आहे की भरपूर आता इकडे? आहे की. मग कुणाकडे कल जास्त वाटतो या? ती काय नाही अंदाज काय? अंदाज सांग. तुझ्याकडे आलाय, लय दिवस येत नव्हता. नाही असू दे, असं सगळ्यांना विचारू. फक्त शॉर्टकट मध्ये तुमचं काम चालू आहे म्हणून. एका बाजूला तुतारीवाला माणूस आणि एका बाजूला घड्याळ आहे. लोकांचा कल जास्त कोणाकडे वाटतोय? तुतारीवाला. तुम्हाला काय वाटतं? तुतारीवाला माणूस. शॉर्टकट मध्ये विचारतोय, जागा कमी आहे. मित्र, तुझं आलं का नाव आलं का? हाय तुतारीच आहे. नाही, नाव आलं का? येऊ नाही येऊ. घरच्यांचं सगळं मतदान तुतारीलाच आहे. तुतारीला. कुठलं गाव आहे? निमगाव. अरे वा. तुमचं कुठलं गाव? तुतारी. गाव कुठलं आहे? निमगाव. तुमचं काय? निमगावच आहे. माझं पहिलंच मतदान आहे. तुतारीलाच करणार आहे. का बरं? पहिलं मतदान बघा. पहिलंच मतदान असलं आता सापडलं. चला, ह्या वर्षीच नाव आले. ह्या वर्षीच. का बरं तुतारीला का? तुतारीलाच करायचंय. पण तुमचे नेते मंडळी सगळे एका बाजूला आहेत. तुम्हाला आता सांगतील की घड्याळाला मतदान करा. सांगणारी काय सगळी सांगते ती घड्याळ करा, ह्याला त्याला करा. आमचं मत तुतारीला आहे. तुतारीला मतदान. तुमचं काय? आमचे तुतारीच. बर, आता तुम्ही थोडं साईडला आहे. तिथे गर्दी असल्यामुळे जास्त विचारता येत नव्हतं. आता निमगावकरांच्या मनात का बरं तुतारी? नेमगावकरांच्या मनात पहिल्यापासून शरद पवार असल्यामुळं तुतारीच. पहिल्यापासून त्यांचं काम चांगलं आहे. आजी माझे आमदार ही तुमची आता नाहीत की तुमच्या बरोबर? आजी माझीचं काय करायचं आम्हाला? पहिलं आमचं पवार साहेब त्यांचं आमचं तुतारीलाच आम्ही मतदान करणार. आणि आमच्या निमगाव केतकीचं तुतारीवाल्यांनी चांगलं केलेलं आहे, त्यामुळं आम्ही तुतारीलाच मतदान करणार. बर. मग दादांचं हिथं वजन नाही काय? दादाचं वजन आहे, पण दादांच्या अगोदर पवार साहेब आहेत ना, त्यामुळे तुतारीलाच मतदान करणार आम्ही. बर. दादांच्या अगोदर पवार साहेब आहेत म्हणून तुतारीला मतदान करणार. या बाजूला येऊ. चला, या बाजूला या अलीकडे या. कुठलं गाव कुठलं? अहो गाव तर सांगा की. निमगाव जाई. आता त्याला काय घाबरायचं? दहशत आहे का? कोणाची भीती आहे का? कोणाची भीती नाही. पाणी नाही आम्हाला प्यायला कसलं. मग आता काय तरी बोलायला पाहिजे की पाणी नाही म्हणलं. काय नाही, टँकर आणा आधी. पाणी आंघोळीला सुद्धा नाही, वाल्या फडक्याने अंग पुसावं लागते. बर. पाणी नाही. आता काय करायचं? जनावरांना चारा नाही, पाणी नाही, काय नाही. आता लोकसभा आली, पाणी असल्यावर काय बी करता येईल.
विचार सुद्धा नाही असं डोक्यात. पाणीच नाही म्हणजे बघायच कोण आलं नाही. आली ही खरं आहे, सगळं खरं आहे, पण पाणीच नसल्यावर काय करणार आहे? पाण्याचा प्रॉब्लेम. बरं जाऊ द्या, चला तुमचा प्रॉब्लेम लक्षात घेतोय, पण ह्या बाजूच्या लोकांचा कल कुणाच्या बाजूने जास्त आहे हे शोधतोय आम्ही. नाही सांगता येणार. नाही सांगता येणार. त्या भानगडीत नाही बी आपण पडत. बर बर. हो या की अलीगड. कॅमेरा बघितल्यावर ती उठून पलीकडे गेले. ह्याचं लक्षात घ्या, दहशत थोडी तरी आहे या बाजूला. या 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 इकडे या, इकडं या. हो नमस्ते. काय गरमी वाढली हा? काय म्हणता? या बाजूला बघतोय आपण. एका बाजूला आता तुमच्या गावात घड्याळ आहे, एका बाजूला तुतारीवाला माणूस आहे. हो आहे. काय लोकांच्या मनात काय चालू असेल बरं? सध्याची परिस्थिती पाहता आपण जे वातावरण बघताय, तर माझं वैयक्तिक मत असं आहे की ज्याला त्याला आपापलं पाडगं सांभाळायसाठी उड्या मारायच्या चालल्यात. बरोबर. ह्या झाडावरनं त्या झाडावर जसं माकड उड्या मारतं त्या पद्धतीने आजकालचे राजकीय लोक उड्या मारत आहेत. मला असं वाटतं की ह्या सगळ्यांच्या उड्या बघून की आपण काहीतरी तिसरा पर्यायी मार्ग शोधला पाहिजे. तो म्हणजे कसा की जो फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा आहे. आता पाहता तर BSPचे ॲडव्होकेट काय त्यांचं नाव बरं, जे बी उमेदवार आहे समजा. जे उमेदवार आहेत आता प्रियदर्शनी कोकरे, हा पर्याय मला तर अतिशय उत्कृष्ट वाटतो ह्या दोघांपेक्षा. सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत आणि फुले शाहू विचारांचे वारसदार म्हणता येईल त्यांना. कारण त्यांनी त्यांच्या ज्या पाठीमागच्या इतिहासात आपण बघितलं तर बरेचशी कामं केलेली आहेत. जी केली आहेत ते फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेनुसार कामं केलेली आहेत. तर माझा वैयक्तिक असं मत आहे किंवा मी शिकलेलो सुशिक्षित बेरोजगार म्हणता येईल, कारण आज मी छोटासा व्यवसाय करतोय. त्यात जर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा जर एखादा उमेदवार असेल तर 100% माझं मत मी त्यांनाच देईन. एकंदरीत निमगावकरांचा कोणाला लीड देतील निमगावकर, अंदाज काय? प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. पाराव चर्चा होतात कुठं, काय एक अंदाज काढलेला असतो. काय त्यात आता तर चाललंय प्रत्येकाला आपापलंच, कोण म्हणते तुतारी, कोण म्हणते घड्याळ. तर 50% पर्यंत चालेल दोन्ही पण, असं 50% सरासरी होऊ शकतं. अतिशय चांगली प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला मिळाली आहे. पुढच्या ठिकाणी जाऊ चला. 25 मिनिटं. हो अनकट आहे ना. या इकडं. काय म्हणता? निवांत बसला तुम्ही? निवांत आलो, सुट्टी म्हणल्या. सुट्टी आहे. काय निमगाव आलतो म्हणलं प्रतिक्रिया घ्याव्या जरा लोकांच्या. नाही बोला की. निमगावकरांचा कल कोणाच्या बाजूने, अंदाज काय वाटतो? नाही सर, आपल्याला नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. त्यातली त्यात नाही अंदाजच नाही. आपण कवा त्या राजकारणात शिरलोच नाही तर त्याचा काय विषय. बरं चला असू द्या. एक अंदाज काढलेला असतो व्यक्तीने की बाबा हा उमेदवार जरा वरचढ वाटतोय. कोणता उमेदवार वरचढ वाटतोय लोकसभेला? सुप्रिया सुळे. बर बघा, त्यांनी आधी सांगितलं, मी त्यांच्याकडून तुमच्याकडे येतो. बोला. ते काय त्यांनी सांगितले की? बर तुम्ही सांगा की काय? दोन्ही चांगली आहे ती. दोन्ही चांगले आहेत. बरं असू द्या. तुमचं? आमचं एकच, सुप्रिया सुळेच. का बरं सुप्रियाताई सुळे का? आमचा माणूस आहे ते. बर कोण तुमचा माणूस? सुप्रिया सुळे. बर आता आजी माझे आमदार नाही की तुमच्या बरोबर? नाही, कोण नाही आम्हाला. आजी माझे आमदार नाही. तुमच्या गावातले तर सगळे पुढारी एक आहेत. असले तरी आम्ही नाही. आम्हाला सुप्रिया सुळेलाच मत देणार आहे. कुठंतरी नेते मंडळी एका बाजूला आणि जनता एका बाजूला असं चित्र झालंय का? वाटतंय का असं? किंवा काय सुद्धा वाटत नाही आम्हाला. नाही शेतकऱ्याला काय वाटत त्यांच्याशिवाय. बर तेवढंच माणूस आहे आम्हाला. शेतकऱ्यांना सुप्रियाताई सुळे तेवढीच. चला, त्यांच्याशी सहमत आहे का तुम्ही? सहमत आहे. बरं चला. तुम्हाला काय वाटतं? गाव कुठलं? निमगाव केतकी. निमगाव केतकी. बघताय आता राजकीय लोक वर्दळ बघताय कशी काय? काय कोणाचं पारडं जड वाटतंय? असं वाटत नाही का तुम्हाला की दोन्ही एकाच घरात आहे ती? सुप्रियाताई सुळे त्यांच्यातलीच, आजीदादाची मंडळी त्यांच्यातलीच, राजकारण एकाच घरात. कोणचं निवडून आलं तरी त्यांचंच आहे. बरोबर. पण तिसरा पर्याय म्हणून लोक कोणाकडे बघतात? तिसरा पर्याय म्हणजे सुप्रियाताई सुळेंनी इकडे ह्या गावात कामं केलेली ती भरणी मामा आणि त्या टायमाला. त्याच्यामुळे सुप्रियाताई सुळे 70% इथं तर निमगावमध्ये चाललं. चालेल. तिसरा पर्याय म्हणून कोण शोधतात का लोक? काय नाही, सुप्रियाताई चालतील असं वाटतं. बर ओ बाबा 2 मिनिटं, 2च मिनिटं फक्त. प्रश्न तर माहिती आहे आता तुम्हाला. एकच सांगत जातो, तुमचा व्यवहार चालू आहे. एक
ताईचं काय आहे बरं असं झालं ना मग आता बाबा बाबा कसले पैसे वाटताय तुम्ही काय पाहिजे तुम्हाला? नाही नाही आता बघताय तुम्ही राजकीय परिस्थिती बघताय का? हा. कोणाचं पार्ट जड वाटतोय आम्ही बघतोय सोळ्याचं कसं काय सोयी जातात सगळे आजी माझे आमदार नाही तुमच्या बरोबर कुणाकडे नसलं तरी आम्ही आहे ना पब्लिक आहे बघा घ्या इंटरव्ह्यूची पब्लिक आहे आम्ही पब्लिक आहे हो पब्लिक वर आहे सगळं तुमच्या गावातलं पण पुढारी एक नाही ती कुठं? सगळी एकत्र झाले ते तुम्ही एकत्र- पुढाऱ्याला कोणी विचारतं पब्लिकला आहे हा. म्हातारी बायाला जाऊन जात तिथं ती बी म्हणती सोळ्याला द्यायचं हा, हा, हा. आणि हे पडतोय मोदी येतच नाही हा, हा, हा. मोदींचं काम चांगलं नाही वाटत का? नाहीच की. भारताचा विकास केला की काल काय म्हणतो शरद पवाराला भटकते आत्मा हा मग हे सोपलं का त्याला हा. आवडलं नाही त्याचं बोललेलं नाहीच आवडलं कुठल्याही महाराष्ट्रातल्या लोक शरद पवार कृषी मंत्री होता महाराष्ट्राचं चांगलं केलंय हे असलं पागल आलेलं बसलंय काय भाई बघा अतिशय अतिशय ती बोलते ती तिखट योग्य आहे. प्रतिक्रिया आहे नाही बोलते ती योग्य आहे. कसं आहे पहिल्यापासून आज 10 वर्ष झालं मोदी आलेलं एका शेतकऱ्याला एकाला सुद्धा सुख लागून दिलं नाहीच लागून दिलं. पहिल्या वेळेस नोटाबंदी केली त्यात द्राक्षीचं वाटोळं झालं. मी द्राक्षी बागायतदार आहे. द्राक्षीचं वाटोळं झालं. आज त्याच्या औषधाची दुप्पट किंमत केली आणि ते इकरी द्राक्षीची कमी केली आणि तिथनं पुढे आलं कुठं टमाटे चार लोकांची चांगली कायली घेतलं दुसरं बोकांडी. काय गरज आहे का? इथं कांदा विकतोय 6 रुपये किलो आणि बाहेर दिसत 136 रुपये किलो विकतोय. बॉक्सात कांदा पाठवला म्हणजे व्यापार लोकांचं चांगलं झालं आणि इथनं म्हणत ती काय चांगलं करणार आहे आणि ही गेले ती समधी पळवाटी गेली ती लय मोरचं बोलल्या तोंडावर येत त्याच्यामुळे लय मोर येत नाही आम्ही. नेते मंडळी एक झाले नेते मंडळी ही चोर आहेत समजा पण झाली ती आपल्याला काही लय बोलायचं नाही पण ती बोलून दाखवतोय. कसं आहे तेच खाऊगुली ती त्याच्यामुळे ते एक झाली ती. बरोबर बरोबर चला ते एखादा कोणी दिला तरी चालेल नेता पण इकडं नको इकडं नको. चला एकंदरीत बघितलं आपण जसं एकंदरीत बघतोय निमगाव केतकी जी आहे निमगाव केतकी अतिशय महत्वाचं गाव आहे कारण त्याचं मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं की निमगाव ज्या बाजूने किंवा निमगावांचा कौल ज्या पारड्यात जाईल त्या पारड्यातला उमेदवार आजपर्यंत विधानसभेला निवडून आलेला आहे. त्याच्यामुळं निमगावकरांचं मत खूप महत्वाचं आहे या ठिकाणी. पण आता आपण बघतोय की अजितदादांची या ठिकाणी सभा आहे. आम्ही त्या ठिकाणी सुद्धा काही अंतरावर जाऊन परत रिटर्न आलो. एकंदरीत जर कौल बघितला तर सुप्रिया सुळे यांचाच कौल मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही कुठल्याही प्रकारे हा व्हिडिओ एडिट करणार नाही. कोणत्याही पद्धतीने बनवून हा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी दाखवायचं म्हणून दाखवणार नाही. जर जसा आहे तसा व्हिडिओ लोकांच्या मनात ज्या प्रतिक्रिया आहेत ना त्या मनात ज्या बाबांनी ह्या प्रतिक्रिया दाखवल्या या बाबांच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्ही जशा आहेत तशा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुर्तास मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, निमगाव केतकी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.